नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आपल्याला बऱ्याचदा बँकेत गेल्यावर किंवा आपण लोन करत असताना आपल्याला सांगितलं जातं की तुमचं पॅन कार्ड बंद झालेलं आहे। मित्रांनो, आता आपल्याला हे पॅन कार्ड बंद झालेलं आहे की चालू आहे हे आपल्याला कसं माहिती होणार? चला तर मग पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये आपलं पॅन कार्ड बंद आहे की चालू आहे हे आपण ऑनलाईन कसं माहित करून घ्यायचं। चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ। व त्या अगोदर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। असेच नवनवीन अपडेट्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो। सर्वप्रथम गुगल मध्ये incometax.government.in ही वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे। आता आपल्या समोर असा इंटरफेस ओपन होईल। इथे आपण खाली व्हेरीफाय पॅन स्टेटस या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस अजून एकदा ओपन होईल। इथे आपला पॅन नंबर टाकून घ्यायचा आहे व खाली पॅन कार्ड नुसार आपलं पूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर आपली डेट ऑफ बर्थ जी पॅन कार्ड वर आहे ती डेट ऑफ बर्थ इथे टाकून घ्यायची आहे। त्यानंतर आपला जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर आपण टाकून घ्यायचा आहे व कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्या मोबाईल वरती एक ओटीपी आलेला असेल तो ओटीपी आपण इथे एंटर करायचा आहे। अशा प्रकारचा ओटीपी आपल्या मोबाईल वरती येईल, तो ओटीपी ते आपण फिल करून घ्यायचा आहे। त्यानंतर व्हॅलिडेट या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता इथे आपल्याला पॅन इज ऍक्टिव्ह अँड डिटेल्स आर ॲज पर पॅन म्हणजे आपलं पॅन ऍक्टिव्ह आहे व डिटेल्स पॅन नुसार आहेत। जर इथं मित्रांनो तुमचं इथं पॅन इज इनऍक्टिव्ह दिसत असेल तर आपल्याला ते पॅन कार्ड जे आहे ते आधार कार्डशी लिंक करून घ्यायचं आहे। ते लिंक कसं करायचं तेही मी तुम्हाला आता सांगतो। आता इथं गो टू होम पेज या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि लिंक आधार या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे आपलं पॅन नंबर आणि आपलं आधार नंबर टाकून खाली व्हॅलिडेट या बटनावरती क्लिक करून जो शासनाचा 1000 रुपये दंड आहे तो भरून घ्यायचा आहे व आपलं पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करून घ्यायचं आहे। त्यावेळेसच आपलं पॅन कार्ड मित्रांनो ऍक्टिव्ह होणार आहे। आता मी त्याचा जो व्हिडिओ आहे तो दुसरा व्हिडिओ बनवून तुम्हाला मी आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक कसं करायचं ते मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। अशा प्रकारे मित्रांनो आपलं पॅन कार्ड ऍक्टिव्ह आहे का ते आपण बघू शकतो व ऍक्टिव्ह नसेल तर आधार कार्डशी लिंक करून घ्यायचं आहे व ऍक्टिव्ह करून घेऊ शकतो।